Good morning friends, welcome to Margi. In today's session, we are going to discuss some important news from newspapers like The Hindu, Lok Satta, Maharashtra Times and Mint. तर आपण सुरू करू आजच्या सेशनला. फर्स्ट ऑफ ऑल वी विल कवर सम इम्पॉर्टंट न्यूज फ्रॉम द हिंदू. पहिली बातमी आहे GS2 रिलेटेड, इंडिया अँड इट्स नेबरहुड रिलेशन. हा सिलेबस टॉपिक आहे आपला. ऑल्सो वी आर हॅव्हिंग सिलेबस टॉपिक कंपॅरिझन ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स. तर ह्या टॉपिकच्या अंडर पहिल्याच पानावरती जी बातमी आली ती आपण बघू शकतो. बातमी काय होती? ब्लो टू PM ओली ॲज नेपाळ सुप्रीम कोर्ट रिइन्स्टेट लोअर हाऊस. मग याच्यामध्ये रिट पेटिशन्स इन नेपाळ, रिट पेटिशन जसं आपल्याकडे आर्टिकल 32च्या अंडर ज्या रिट पेटिशन्स आहेत तशा पद्धतीने नेपाळमधले रिट पेटिशन्स त्याबद्दल काही चर्चा झालेली आहे आणि फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ नेपाळ याबद्दल काही तिथे चर्चा झालेली आहे. मग आता वेरियस कंपॅरिझन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड नेपाळ कॉन्स्टिट्यूशन ह्याच्यावरती आपल्याला काहीतरी प्रश्न एक्सपेक्ट केला जाऊ शकतो. 2004, 2003 आणि ह्याच्या आधी 1990 मध्ये इंडिया नेपाळ या रिलेशन्सवरती प्रश्न विचारून झालेले आहेत मेन्समध्ये. देन मूविंग फॉरवर्ड पुढचा जर प्रश्न बघितला GS3 मध्ये एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन और यू कॅन ऑल्सो काउंट इट इन बायोडायव्हर्सिटी सेक्शन. तर त्याच्यामधली एक न्यूज होती, एक बुक पब्लिश झालेलं आहे रिलेटेड टू बटरफ्लायज. फ्लटर इन माय बॅकयार्ड नावाचं त्या न्यूजचं टायटल होतं आणि त्याच्यामध्ये बटरफ्लाईज ऑफ तमिळनाडू या नावाचं बुक लॉन्च केलं गेलेलं आहे. बटरफ्लाईज ऑफ तमिळनाडू, द नेचर अँड बटरफ्लाय सोसायटी ह्या ऑर्गनायझेशनने ते पुस्तक लॉन्च केलेलं आहे. तर आपल्याला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीवरती आधी प्रश्न आलेला आहे. तर द नेचर अँड बटरफ्लाय सोसायटी यावरती आपल्याला काहीतरी प्रश्न एक्सपेक्ट केला जाऊ शकतो. आणि ह्या पुस्तकामध्ये जवळपास 90 कॉमनली फाउंड बटरफ्लाईज मेन्शन केले गेले तमिळनाडूमधले. सो 90 कॉमनली फाउंड बटरफ्लाईज इन द तमिळनाडू त्याच्यामध्ये मेन्शन झालेले आहेत. मग तामिल यवमान नावाचं स्टेट बटरफ्लाय आहे तमिळनाडूचा, तामिल यवमान. आणि तिथे कोणत्या भागामध्ये ते सापडतात तर एक सँच्युरीचं नाव तिथं आलेलं आहे, सत्यमंगलम वाईल्ड लाईफ सँच्युरी. आता UPSCचं प्रिलिम्सचे क्वेश्चन्स जर बघितले प्रिव्हियस इयर तर त्याच्यामध्ये प्रोटेक्टेड एरियाजवरती नेहमी ते प्रश्न विचारतात. सो सत्यमंगलम वाईल्ड लाईफ सँच्युरी विच इज ऑल्सो अ टायगर रिझर्व त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. देन आता न्यूजपेपर्समध्ये काही ॲनिमल्स न्यूजमध्ये येतात कंटिन्युअसली. आता आपण जर आता प्रिलिम्सकडे जसं आपण वळतोय तर प्रिलिम्स ओरिएंटेड काही महत्त्वाचे ॲनिमल्स असं सेक्शन जर आपण बघितलं ॲनिमल्स इन न्यूज तर कोणते कोणते ॲनिमल्स आहेत तर इथे तमिल यवमान आपल्याला तिथे दिसतंय. त्यानंतर ॲडजेटंट स्टार्क नावाचा एक पक्षी आहे तो दिसतोय. त्याच्यानंतर ब्लू मॉर्मॉन, मार्श क्रोकोडाईल असे वेगवेगळे ॲनिमल्स आजच्या न्यूजमध्ये आलेले आहेत. मूव्हिंग फॉरवर्ड पुढची बातमी जर बघितली GS2 मध्ये जे स्टेट लेजिस्लेचरचं स्ट्रक्चर आणि फंक्शन असं आपला सिलेबसचा टॉपिक आहे स्टेट लेजिस्लेचर. तर हरियाणामधली ही बातमी होती. सो काँग्रेस टू मूव्ह नो कॉन्फिडन्स मोशन इन हरियाणा अगेन्स्ट दी रुलिंग BJP JJP गव्हर्नमेंट. तर नो कॉन्फिडन्स मोशनचे फीचर्स काय काय आहेत, एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण नो कॉन्फिडन्स मोशनला बघतो तर त्याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. ॲट दी सेम टाइम व्हेरियस फीचर्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर जसं आपण पार्लमेंटचे फीचर्स आपण स्टडी करतो तशा पद्धतीने स्टेट लेजिस्लेचरचे काय काय फीचर्स आहेत, प्रायव्हेट मेंबर बिल इन स्टेट लेजिस्लेचर कशा पद्धतीने असते, असे वेगवेगळे बिट्स त्या आर्टिकलमध्ये आपल्याला सापडतात जे प्रिलिम्ससाठी आपल्याला महत्त्वाचे ठरू शकतात. मूव्हिंग फॉरवर्ड GS2 मध्ये वेलफेअर स्कीम्स हा जो टॉपिक आहे आपला, वेलफेअर स्कीम्स फॉर वल्नरेबल सेक्शन्स. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधली ही बातमी होती, हायकोर्ट डिसमेड ॲट सेंटर्स स्टँड ऑन स्टेट्स प्रपोजल. मग तिथे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक प्रपोजल ठेवलं होतं दॅट वी कॅन अपॉइंट पोलीस ऑफिशियल्स ॲज ट्रॅफिकिंग ऑफिसर्स अंडर इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट. की आम्ही पोलीस ऑफिशियल्सला ट्रॅफिकिंग ऑफिसर्स म्हणून अपॉइंट करू शकतो आणि ह्याच्यावरती रिपीटेडली सेंट्रल गव्हर्नमेंट इज टेकिंग जस्टिफिकेशन्स फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट आणि ह्याच्यामुळे हायकोर्टने एक नाराजी तिथे व्यक्त केलेली आहे. तर इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट, व्हॉट आर दी फीचर्स ऑफ दिस इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट दॅट वी मस्ट नो. आणि मग आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बघितलं तर आर्टिकल 23 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन दिस कॉन्टेक्स्ट. मूव्हिंग फॉरवर्ड पुढची जर बातमी बघितली, समथिंग रिलेटेड टू स्टॅट्युटरी अँड रेग्युलेटरी बॉडीज GS2 मधला आपला जो टॉपिक आहे. तर आता जेव्हा आपण ही बातमी NHRC रिलेटेड आहे, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन. नाऊ मेनी टाइम्स देर इज अ क्वेश्चन इन मेन्स की NHRCचं काय रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल्स, एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल्स असं क्वेश्चनचा जो एंड असतो, एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल. आता इथे अशा न्यूजपेपरमध्ये एक्झाम्पल्स येतात. इथे दिल्लीमधलं एक्झाम्पल आलं होतं की गिव्ह ₹1 lakh टू ईच टू 2 कस्टडियन टॉर्चर विक्टिम्स. कस्टडियन टॉर्चर विक्टिम्स जे आहेत त्यांना ₹1 लाख प्रत्येकाला द्या असं NHRCने एका रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग ही ऑर्डर कोणाला दिलेली आहे तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सला दिलेली आहे.
तर मग रोल्स अँड फंक्शन्स ऑफ NHRC आणि असे काही एक्झाम्पल्स आपल्याला तिथे कोट करता येतील की कशा पद्धतीने NHRC काम करते. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन त्याबद्दलची ही बातमी होती. आता 2000 मध्ये क्वेश्चन काय आला होता UPSC मेन्सचा जर क्वेश्चन आपण बघितला इन रिलेटेड टू NHRC अँड रिलेटेड टू कस्टडियल टॉर्चर, डिस्कस proposition laid down by Supreme Court of India in the context of torture in prisons and human dignity. 2000 UPSC मेन्स मध्ये हा प्रश्न विचारून झालेला आहे. देन रिलेटेड टू दिल्ली रिजनल लेवलवरती आपण जर बघितलं तर GS2 एज्युकेशन हा टॉपिक आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये एक बातमी आलेली आहे, स्कूल्स टोल्ड टू सेन्सिटाइज स्टुडंट्स ऑन सायबर बुलिंग. मग आता सर्क्युलर दिल्ली गव्हर्नमेंटने एक इश्यू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की यू शुड सेन्सिटाइज स्टुडंट्स ऑन सायबर बुलिंग. ऑनगोईंग जे सायबर थ्रेट्स आपल्याला जे दिसत आहेत तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये हे महत्त्वाचं आहे की रायझिंग कन्सर्न ऑफ ऑनलाईन एक्सप्लॉयटेशन इज अ कन्सर्न आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे सर्क्युलर रिलीज केले गेलेले आहेत. आता न्यूजपेपरमध्ये आपण जर पुढे बघत गेलो तर काही ऑर्गनायझेशन्स न्यूजमध्ये येतात. सम इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन जसं राष्ट्रीय कामधेनू आयोग हे न्यूजमध्ये आहे. त्याच्यानंतर नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल हे देखील न्यूजमध्ये आलेलं आहे. मुव्हिंग फॉरवर्ड पुढच्या जर बातम्या आपण बघितल्या महत्त्वाच्या बातम्या द हिंदूमधल्या तर GS2 रेग्युलेटरी बॉडीजमध्ये आपण ह्याला बघू शकतो अँड इट वॉज ऑल्सो UPSC 2019 प्रिलिम्स क्वेश्चन. इट इज रिलेटेड टू पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड. मग बातमी एकदम छोट्या लेवलवरची बातमी होते की आफ्टर 9 years वसई होम्स गेट पाइप्ड गॅस कनेक्शन. वसईमधले जे घर आहेत त्यामध्ये पाइप्ड गॅस कनेक्शन प्रोव्हाइड केलं गेलं आहे. आता ही डिमांड केली जात होती पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डकडे की तुम्ही अशा प्रकारे कनेक्शन आम्हाला प्रोव्हाइड करा. सो दिस वॉज डिमांड बाय फॉर्मर पालघर MP फॉर पाइप नेटवर्क ऑफ CNG अँड PNG इन दॅट पर्टिक्युलर एरिया. मग पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड ह्याचे काय काय फीचर्स आहेत, हे कधी बनलेलं आहे आणि ह्याचे काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत हे आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे बिकॉज दिस वॉज डायरेक्टली क्वेश्चन इन UPSC प्रिलिम्स 2019. देन मुव्हिंग फॉरवर्ड पुढे एक आर्टिकल आलं होतं द हिंदूमध्ये, इंडिया अँड इट्स नेबरहुड रिलेशन्स GS2 आपला जो टॉपिक आहे सिलेबसचा त्याच्यामध्ये आपल्याला ह्याला बघता येते. टायटल काय होतं आर्टिकलचं, रायटिंग मोर ऑफ इंडिया इन टू तिबेटॉलॉजी. इंडिया तिबेट रिलेशन्सबद्दलचं हे आर्टिकल आहे. तर हे का बरं महत्त्वाचं झालेलं आहे, कारण इंडियन आर्मीने एक प्रपोजल ठेवलेला आहे त्यांच्या ऑफिसर्स पुढे की यू शुड स्टडी तिबेटॉलॉजी. तिबेटचा अभ्यास तुम्ही करा, तिबेटची हिस्ट्री, तिबेटचं कल्चर, देन तिबेटची जॉग्रफी याबद्दलचा तुमचा अभ्यास पाहिजे सो दॅट यू कॅन सॉल्व्ह दी डिस्प्यूट्स इन दॅट पर्टिक्युलर एरिया. मग इथे त्या आर्टिकलमध्ये प्रिलिम्स रिलेटेड काही महत्त्वाचे लोकेशन्स आले होते त्या भागामधले. युत्सांग UTSANG युत्सांग, त्याच्यानंतर आमडो, खाम हे त्या भागामधले काही इम्पॉर्टंट लोकेशन्स आहेत. मग कोलोनियल टाइम्समध्ये इंडिया तिबेट याबद्दलचं रिलेशन जर आपल्याला बघायचं झालं तर इम्पॉर्टन्स ऑफ सिक्कीम जे ब्रिटनला वाटलेलं आहे की इम्पॉर्टन्स ऑफ सिक्कीम अँड भूतान, सिक्कीम आणि भूतानचं इम्पॉर्टन्स इन सिक्युरिंग इट्स इंटरेस्ट इन तिबेट हे ब्रिटनला वाटलेलं आहे. आणि मग पुढे मग त्यांनी यंग हजबंड मिशन जे आहे 1903-04 लॉर्ड कर्झनच्या काळामधलं तर त्याचं एक्झाम्पल तिथं त्यांनी दिलेलं आहे. फ्री इंडियामध्ये इंडिया तिबेटचे रिलेशन्स कसे राहिलेले आहेत फ्री इंडियामध्ये, तर आपण तिबेटन स्टडीजसाठी खूप साऱ्या इन्स्टिट्यूट्स ओपन केलेले आहेत. मग आता ते एक्झाम्पल्स त्यांनी सांगितलेले आहेत की सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर बुद्धिस्ट स्टडी लेहमध्ये आहे, त्याच्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायर तिबेटन स्टडीज सारनाथमध्ये आहे. नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सिक्कीम जवाहरलाल नेहरू यांनी इनॉग्रेट केलं होतं 1958 मध्ये, नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजी. मग अजून बाकी जर म्हटलं इंडिया तिबेटबद्दल तर आपल्याला दलाई लामा आणि तिबेटन रेफ्युजी सेटलमेंट्स इन इंडिया असे काही आपल्याला एक्झाम्पल्स तिथे कोट करतात. सो ओव्हरऑल इंडिया अँड तिबेट यांच्यामधलं रिलेशन एखादा मेन्समध्ये आपल्याला ह्या टॉपिकवरती क्वेश्चन एक्सपेक्ट केला जाऊ शकतो. मुव्हिंग फॉरवर्ड GS3 मध्ये अजून एक आर्टिकल आलं रिलेटेड टू एक्साइज ड्युटी, इंडियन इकॉनॉमी गव्हर्नमेंट बजेटिंगमध्ये आपण याला बघू शकतो. सो एक्साइज ड्युटी फिस्कल पॉलिसी कॉन्ट्राडिक्शन, यामध्ये रायझिंग एक्साइज ड्युटीबद्दल त्यांनी काही कमेंट केलेलं आहे की बजेटमध्ये फिस्कल डेफिसिट आता सध्या 9.5% आहे फायनान्शियल इयर 2020-21साठी आणि 3.5%चं आपलं ते टार्गेट आहे. आता रिवाइज्ड एस्टिमेट्स जे आलेले आहेत बजेटरी एस्टिमेट्स, रिवाइज्ड बजेटरी एस्टिमेट, त्याच्यामध्ये जे त्यांनी एक स्टेटमेंट काय दिलेलं आहे की फॉल इन रिसिप्ट फ्रॉम एव्हरी सोर्स ऑफ टॅक्सेशन, प्रत्येक सोर्स ऑफ टॅक्सेशनमध्ये रिसिप्टचं फॉल झालेलं आहे एक्सेप्ट एक्साइजमध्ये फॉल झालेलं नाही आहे. द राईज ऑफ 94,000 करोड इन दॅट एस्टिमेट ऑन अकाउंट ऑफ एक्साइज अलोन, 94,000 करोडचं एक्साइजच्या दृष्टीने जर आपण बघायला गेलं तर तेवढं राईज झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मच डिबेटेड इन्क्रीज इन एक्साइज ड्युटी ऑन पेट्रोल अँड डिझेल,
त्यामुळे हे न्यूजमध्ये आलेलं आहे. आता मग ह्याच्यामध्ये एक्साईज ड्युटी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे आपलं फिस्कल डेफिसिट वरती काय इम्पॅक्ट होतोय ते पूर्ण आर्टिकल त्याच्यामध्ये आहे. सो इकॉनॉमिक सर्व्हेचं त्यांनी कोट केलेलं आहे याच्यामध्ये. इकॉनॉमिक सर्व्हे त्याच्यामध्ये त्यांनी ऑलिव्हर ब्लँकार्ड जे फ्रेंच इकॉनॉमिस्ट आहेत त्यांचं आर्ग्युमेंट सांगितलेलं आहे. इट इज रिलेटेड टू डेप्ट फायनान्स्ड फिस्कल स्पेंडिंग. सो डेप्ट फायनान्स फिस्कल स्पेंडिंग यावरती ऑलिव्हर ब्लँकार्ड यांचं आर्ग्युमेंट इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये कोट केलं गेलेलं आहे आणि त्याचं ह्या एक्साईज ड्युटी आणि फिस्कल पॉलिसी या दोघांच्या कॉन्ट्राडिक्शनमध्ये काय रोल आहे ते ह्या आर्टिकलमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. आता ह्याच्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जर आपण बघितले तर प्रिलिम्स 2018 FRBM ॲक्टवरती क्वेश्चन आहे. 2013 मध्ये प्रिलिम्सला डेफिसिट फायनान्सिंगवरती क्वेश्चन आलेला आहे आणि 2010 मध्ये फिस्कल डेफिसिट कंट्रोलसाठी आपल्याला काय काय स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट कराव्या लागतील, काय उपाय आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारून झालेला आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड GS2 मधला आपला पुढचा टॉपिक आहे. GS2 मधला गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन्स फॉर डेव्हलपमेंट इन वेरियस सेक्टर्स हा सिलेबस टॉपिक आहे आणि रिलेटेड टू फ्युअल्स की फ्युअल रिलेटेड हा एनर्जी सेक्टरमधला हा पूर्ण तो आर्टिकल आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्स काय काय आहेत रिलेटेड टू दिस एनर्जी सेक्टर तर ते आपण जर लिस्ट डाऊन करून घेतले आपल्याला प्रिलिम्ससाठी महत्त्वाचे की इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट इनिशिएटिव्स रिलेटेड टू एनर्जी सेक्टर. मग त्याच्यामध्ये नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन आहे. नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन. त्याच्यानंतर नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युअल्स 2018. त्याच्यानंतर फेम स्कीम आहे. FAME फेम स्कीम. त्याच्यानंतर झिरो एमिशन व्हेकल प्रोग्राम ZEV झिरो एमिशन व्हेकल प्रोग्राम. आता प्रिलिम्समध्ये असे वेगवेगळे स्कीम्स आणि त्यांचे प्रोव्हिजन्स काय असे क्वेश्चन विचारले जातात. सो दिस इज इम्पॉर्टंट फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू. पुढे जर आपण बघितलं तर डेटा पॉईंट नावाचा सेक्शन असतो द हिंदूमध्ये. GS1 कल्चरमध्ये आपण ह्या न्यूजला कव्हर करू शकतो. डेटा पॉईंटमध्ये आलं होतं लँग्वेजेस इन डेंजर रिसेंट रिपोर्ट बाय युनेस्को ॲटलास ऑफ वर्ल्ड्स लँग्वेजेस इन डेंजर. युनेस्कोचा ॲटलास आलेला आहे वर्ल्ड्स लँग्वेजेस इन डेंजर आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की देर आर अराउंड 197 ऑफ इंडियाज इंडिजिनस लँग्वेजेस विच आर वल्नरेबल, एंडेंजर्ड ऑर एक्सटिंक्ट ॲज ऑफ 2017. आणि मग त्याच्यामध्ये 60% ऑफ दीज वल्नरेबल लँग्वेजेस आर फ्रॉम नॉर्थ ईस्ट अँड अंदमान अँड निकोबार. मग आता इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे आहे फेब्रुवारी 21. इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे फेब्रुवारी 21 त्यामुळे ते न्यूजमध्ये आहेच. आणि पुढे जर आपण बघितलं तर काही काही लँग्वेजेसची नावं दिलेलं आहे जे प्रिलिम्समध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. सो लँग्वेजेसची नावं काय काय आहेत तिथं की बाल्टी, लाहोली, मॉनपा, लडाखी, सेमा, राभा, कोन्याक, कुर्गी, हंडुरी, टांगम अरुणाचल प्रदेशमधली आणि निहाली असे काही काही नावं त्या डेटा पॉईंटच्या सेक्शनमध्ये त्यांनी दिलेले आहेत. तर आपण जर एक लिस्ट बनवून ठेवली की लँग्वेजेस आणि हे कोणत्या कोणत्या भागामधले आहेत तर मॅच दी फॉलोविंगला आपल्याला असा काही क्वेश्चन तिथे एक्सपेक्ट केला जाऊ शकतो. देन GS2 पुढचा टॉपिक जर बघितला फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण याला काउंट करू शकतो. 50 इयर्स अगो नावाचं सेगमेंट येते द हिंदूमध्ये आणि त्याच्यामध्ये JNKची एक बातमी होती 50 वर्ष आधीची 1971 मधली ती बातमी होती. सो टीचर्स प्रमोशन इनव्हॅलिड अशा टायटलने ती बातमी होती. तर सुप्रीम कोर्टनी त्यावेळेस 50 वर्ष आधी सेट असाइड प्रमोशन्स ऑफ मोर दॅन 200 स्कूल टीचर्स इन JNK. आणि हे का बरं केलं होतं बिकॉज इट वॉज होल्ड दॅट दे वेअर मेड इन परस्युअन्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट्स कम्युनल पॉलिसी. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टने ते प्रमोशन्सला जे आहे ते होल्डवर ठेवलं होतं. आणि मग हे सांगताना त्यांनी कोणतं आर्टिकल कोट केलं होतं कॉन्स्टिट्यूशनमधलं आर्टिकल 16 विच इज नथिंग बट इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. आर्टिकल 16 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन तिथे कोट केलं गेलं होतं. मग पुढे जर आपण बघितलं एक कनकदुर्गा टेम्पल केरळमधलं ते न्यूजमध्ये आलेलं आहे. तर टेम्पल्सला कधी कधी आपल्याला विचारलं जातं तो इम्पॉर्टंट आहे. देन GS2 मध्ये पुढचा टॉपिक जर बघितला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीचं स्टेटमेंट आहे. एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर टेररिझम इज अ क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी ह्या टायटलनी ते स्टेटमेंट होतं आणि हे कुठे केलं गेलं होतं ॲट हाय लेवल सेगमेंट ऑफ 46th सेशन ऑफ ह्युमन राईट्स काउन्सिल. मग आता युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिल याबद्दलची डिटेल आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. फॉर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सेक्शन प्रिलिम्समध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये काहीतरी विचारलं जाऊ शकते. मेन्समध्ये जर आपण बघितलं 2019 मध्ये युनेस्कोवरती प्रश्न आलेला आहे. युनेस्को रिलेटेड क्वेश्चन इज देअर इन 2019. 2017 मध्ये युनायटेड नेशन्स इकोसॉक इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल त्यावरती प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर 2016 मध्ये मॅकब्राईड कमिशनवरती प्रश्न आलेला आहे. तर असे मेन्समध्ये आधी प्रश्न विचारून झालेले आहेत. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे आर्टिकल महत्त्वाचं आहे, ही न्यूज महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर GS3 मध्ये आपलं जे सिक्युरिटी चॅलेंजेस अँड देअर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरियाज हा टॉपिक आहे GS3 मध्ये. तर त्याच्या रिलेटेड काही डिफेन्स रिलेटेड बातम्या इथं आलेल्या आहेत.
की डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल विच इज हेडेड बाय व्हेरी इम्पॉर्टंट डिफेन्स मिनिस्टर तर डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल क्लिअर्स बिड्स वर्थ ₹13,700 करोड. मग असे काय काय प्रपोजल्स जे आहेत ते क्लिअर केले गेलेले आहेत. सो प्रोक्युअरमेंट प्रपोजल्स फॉर 118 अर्जुन मार्क 1A टँक्स, हे टँक्स आहेत फॉर ₹8,400 करोड क्लिअर्ड. अजून काय काय आहे तर मग कल्याणी M4 आर्मर्ड वेसल्स आहेत जे भारत फोर्ज कंपनी बनवते. त्यानंतर नाग मिसाईल कॅरियर आहे नामिका. त्यानंतर अरुद्र मीडियम पॉवर रडार्स आहेत. कधी कधी आपल्याला क्वेश्चन्स येतात की वेगवेगळे इक्विपमेंट्स आणि ते कशाशी रिलेटेड आहेत. सो अरुद्र ARUDHRA अरुद्र मीडियम पॉवर रडार. तर हे सगळे जे आहेत ह्याच्या रिलेटेड प्रपोजल्स क्लिअर केले गेलेले. आता इथे एक शेवटी एक त्यांनी बिट दिली होती की टाइम जो आहे ॲक्विजिशनमधला टाइम तो कमी करण्यासाठी काय केलं जाते तर ऑल कॅपिटल ॲक्विजिशन कॉन्ट्रॅक्ट्स अदर दॅन डिझाईन अँड डेव्हलपमेंट केसेस शॅल बी कन्क्लुडेड इन 2 years. आता हे आपल्याला डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलच्या अंडर मॅन्डेटरी केलं गेलेलं आहे. तर हे इट इज फॉर रिड्युसिंग टाइम टेकन इन दॅट पर्टिक्युलर कॅपिटल ॲक्विजिशन. तर हे GS3 मध्ये आपण ह्याला बघू शकतो सिक्युरिटी चॅलेंजेस. देन मुव्हिंग फॉरवर्ड एक छोटी बातमी होती GS3 मध्ये आपण त्याला काउंट करू शकतो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. अ ग्रुप ऑफ बुद्धिस्ट मॉन्क्स इन तवांग डिस्ट्रिक्ट अपोज्ड अरुणाचल प्रदेश गव्हर्नमेंट्स रिन्यूड पुश फॉर हायड्रो पॉवर प्रोजेक्ट. तवांग भागामध्ये हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स अरुणाचल प्रदेशचे गव्हर्नमेंट जे प्लॅन करते तर त्याला ऑपोज केला गेलेला. आणि ह्याचं रिझन काय आहे तर तिथे जे नेस्टिंग ग्राउंड आहेत त्या पक्ष्यांचे एंडेंजर्ड ब्लॅक नेक्ड क्रेन. आता आपल्याला UPSC प्रिलिम्समध्ये बायोडायव्हर्सिटीवरती हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो एंडेंजर्ड ब्लॅक नेक्ड क्रेन ऑल्सो इट विल अफेक्ट सेव्हरल बुद्धिस्ट साइट्स इन द रिजन. मग या भागामध्ये कोणत्या कोणत्या बुद्धिस्ट मोनास्ट्रीज आहेत ते एकदा आपण बघून ठेवणं गरजेचं तवांग भागामध्ये. बिकॉज ऑलरेडी दे हॅव आस्क्ड यू क्वेश्चन रिलेटेड टू मोनास्ट्रीज इन व्हेरियस रिजन. देन मुव्हिंग फॉरवर्ड GS2 गव्हर्नन्समध्ये आपण हा टॉपिक बघू शकतो पुढचा जो आहे. तर POK वुमेन सीक ट्रॅव्हल पेपर्स. व्हेरी सिरियस इशू. POK वुमेन सीक ट्रॅव्हल पेपर्स या टायटलच्या अंडर ती न्यूज आहे. तर आता काही ब्राईड्स आहेत POK भागामधल्या ज्या काश्मीरमध्ये मूव्ह झालेल्या आहेत आफ्टर देअर मॅरेज विथ द लोकल काश्मीरी पीपल. आणि त्यानंतर आता त्यांना परत जायचं आहे टू विजिट देअर होम बट ती परमिशन दिली जात नाही. सो दे आर नॉट अलाउड टू रिटर्न टू POK. मग आता वुमेन त्या डिमांड काय करतायत की आम्हाला ॲटलिस्ट डिपोर्ट तरी करा, की आम्हाला इथून बाहेर तरी काढा जर तुम्हाला आमचे राईट्स रेकग्नाइज करायचे नसतील तर. सो वुमेन डिमांडिंग डिपोर्टेशन. बट इथे एक केस आहे सुप्रीम कोर्टाची केस आहे मोहसिन शाह केस 1971 आणि या केसच्या अंडर असं डिपोर्टेशन पॉसिबल नाही आहे. सो अकॉर्डिंग टू इट नो सच एक्सरसाइज कॅन बी टेकन. कारण POK जो आहे तो जरी आपण म्हटलं की तो डिस्प्यूट सो कॉल्ड डिस्प्यूटमध्ये येतोय बट स्टील वी कन्सिडर इट आवर टेरिटरी. त्याच्यामुळं एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये जर आपल्याच भागामधून आपण जातोय फ्रॉम वन एरिया टू अनदर एरिया देन वी कॅन नॉट कॉल इट डिपोर्टेशन. मोहसिन शाह केसमध्ये हे सांगितलं गेलं होतं. 1971 ही केस होती. देन मुव्हिंग फॉरवर्ड GS2 मध्ये इंडिया अँड इट्स नेबरहूड रिलेशन. रिसेंटली म्यानमारमधला कूप झालेला आहे आणि त्यानंतर तिथले जे लोकल कम्युनिटीज आहेत तर त्यांचं एक्झिस्टन्स जो आहे त्यांचं जे लिव्हलीहूड आहे ते थ्रेटनमध्ये आलेलं आहे. सो मिझोराममधले काही ग्रुप आहेत की ते म्हणत आहेत की आपण अशा लोकांना मदत केली पाहिजे. सो मिझोराम ग्रुप सीक असायलम फॉर कोप हिट म्यानमार विलेजेस. आणि ते बेसिकली दे आर टॉकिंग अबाउट चीन कम्युनिटी जी आहे म्यानमारमधली त्यांच्याबद्दल ते बोलत आहेत. आणि हे का बरं बोलत आहेत तर चीन कम्युनिटी जी आहे म्यानमारमधली आणि मिझोराममधले मिझो दे बिलॉंग टू झो एथनिक ग्रुप झो एथनिक ग्रुपला ते बिलॉंग करतात अँड दे आर हॅव्हिंग सेम ॲन्सेस्ट्री. आणि त्यामुळे ते असं म्हणतात की वी शुड हेल्प दीज पीपल. सो चीन कम्युनिटी तर प्रिलिम्समध्ये आपल्याला व्हेरियस कम्युनिटीज आणि ते कोणत्या कोणत्या कंट्रीमधले आहेत ह्याच्यावरती मॅच दी फॉलोविंग टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. देन समथिंग रिलेटेड टू अँटी डम्पिंग ड्युटी GS3 मध्ये इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग ह्याच्यामध्ये आपण ह्याला बघू शकतो. तो गव्हर्नमेंट टू रिव्ह्यू अँटी डम्पिंग ड्युटी ऑन चायनीज स्टील प्रोडक्ट्स. मग सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला आहे की अँटी डम्पिंग ड्युटी म्हणजे काय आहे तर त्याचं एक्झॅक्ट मिनिंग आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि हे प्रोब जो आहे की तुम्ही रिव्ह्यू केला पाहिजे अँटी डम्पिंग ड्युटीजचा रिव्ह्यू केला पाहिजे तर हे कोण ठरवणार आहे. सो दिस प्रोब इज इनिशिएटेड बाय DGTR. सो DGTR म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीज अँड दिस इज इन्व्हेस्टिगेशन आर्म ऑफ कॉमर्स मिनिस्ट्री. मग आपल्याला हे माहिती पाहिजे की अँटी डम्पिंग ड्युटी इम्पोज करण्याचं काम जे आहे ते कोणाकडे आहे तर DGTR डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीजकडे हे काम दिलं गेलेलं आहे. देन स्कीम जर म्हटलं इम्पॉर्टंट स्कीम न्यूजमध्ये जे आहे तर इंद्रधनुष 3.0 वॅक्सिनेशन रिलेटेड इंद्रधनुष 3.0 ही स्कीम न्यूजमध्ये आलेली आहे. सो त्याच्याबद्दलचे डिटेल्स आपण बघून ठेवणं गरजेचं आहे.
देन मुव्हिंग फॉरवर्ड, मिंट ह्या न्यूजपेपरमध्ये एक महत्त्वाची बातमी आलेली आहे रिलेटेड टू GS3 इन्फ्रास्ट्रक्चर. आपला जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये एनर्जी बातमी काय आहे, नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशन, ह्या मिशनच्या रिलेटेड बातमी आहे, नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशन. आता ह्या मिशनचं मॅन्डेट काय आहे की आपल्याला ग्रीन हायड्रोजन यूज जो आहे तो प्रमोट करायचा आहे. सो इन व्हेरियस काइंड ऑफ इंडस्ट्रीज वी नीड टू प्रमोट ग्रीन हायड्रोजन यूज. मग आता त्या केसमध्ये काही टर्मिनॉलॉजी तिथं आलेल्या आहेत की जसं ग्रीन हायड्रोजन गॅस, त्याच्यानंतर ग्रे हायड्रोजन काय आहे, ब्राऊन हायड्रोजन काय आहे, ब्लू हायड्रोजन आणि व्हाईट हायड्रोजन. तर ह्याचे मिनिंग आपण जर बघितले प्रिलिम्सला आपल्याला एक्सपेक्टेड क्वेश्चन असू शकतो की ग्रीन हायड्रोजन गॅस म्हणजे काय असते, विच इज प्रोड्युस्ड बाय स्प्लिटिंग वॉटर इनटू हायड्रोजन अँड ऑक्सिजन बाय युझिंग अन इलेक्ट्रोलायझर. त्याला आपण म्हणतो ग्रीन हायड्रोजन गॅस. एक एक लाईनमध्ये सोप्या भाषेमध्ये जर डेफिनेशन्स आपण बघून ठेवल्या तर ग्रे हायड्रोजन म्हणजे काय, ग्रे हायड्रोजन इट इज प्रोड्युस्ड फ्रॉम नॅचरल गॅस, त्याला ग्रे हायड्रोजन म्हणतो आपण. ब्राऊन हायड्रोजन म्हणजे काय आहे, एमिशन फ्री फ्युअल विच इज प्रोड्युस्ड फ्रॉम कोल ऑर पेट्रोलियम कोक, पेटकोक, त्याच्यापासून बनवलेलं ब्राऊन हायड्रोजन. त्यानंतर ब्लू हायड्रोजन म्हणजे काय, इट इज प्रोड्युस्ड फ्रॉम कार्बन कॅप्चर अँड स्टोरेज टेक्नॉलॉजी, CCS टेक्नॉलॉजीने बनवलेलं ब्लू हायड्रोजन. आणि व्हाईट हायड्रोजन म्हणजे काय, इट इज प्रोड्युस्ड फ्रॉम बायोमास अँड प्लास्टिक, त्याला व्हाईट हायड्रोजन म्हणतात. सो हे टर्मिनॉलॉजी जी आहेत आपल्याला कामात येऊ शकतात आपल्या प्रिलिम्ससाठी. मिंटमध्ये हे न्यूज आलेली होती, पहिल्याच पानावरती मिंटच्या ही न्यूज आलेली होती. देन महाराष्ट्र टाइम्स लोकल लेवलवरती जर काही बातम्या बघितल्या तर GS1 मध्ये कल्चर रिलेटेड ही बातमी आहे आणि इश्यूज रिलेटेड टू एज्युकेशन GS2 मधला जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण याला बघू शकतो. सो वैदिक शिक्षणाचे होणार पुनरुज्जीवन ह्या टायटलच्या अंडर हे आर्टिकल आलेलं आहे. तर वैदिक शिक्षण जे आहे त्याबद्दल ही बातमी आलेली आहे आणि त्याबद्दल स्वतंत्र राष्ट्रीय शिक्षण मंडळ बनवण्याचं एक प्रपोजल तिथं आलेलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ हे जे मंत्रालय आपलं HRD मिनिस्ट्री, आता एज्युकेशन मिनिस्ट्री आपण ज्याला म्हणतो, तर त्यांच्याकडे हा प्रस्ताव आलेला आहे आणि त्याच्यामध्ये वैदिक शिक्षणाचा दर्जा वाढवण्याबद्दल काही काम केलं जाणार आहे. मग आता तिथे एक इन्स्टिट्यूटचं नाव दिलेलं आहे, महर्षी संदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान. आता हे महर्षी संदीपनी कोण आहेत, मग ते भागवत पुराणामध्ये त्यांचा उल्लेख आहे. त्यानंतर श्रीकृष्ण आणि बलराम यांचे गुरु असं देखील त्यांना म्हणलं गेलेलं आहे. तर महर्षी संदीपनी यांच्याबद्दल काही बेसिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड, GS2 मध्ये अचिव्हमेंट्स, GS3 मध्ये अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT स्पेस, हे जे आपले GS3 मधले टॉपिक आहेत, सिलेबस टॉपिक, त्यामध्ये आपण ह्याला बघू शकतो. तर तिथे एक महत्त्वाची ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे, संरक्षण अवकाश संस्था, डिफेन्स स्पेस एजन्सी. आता ही डिफेन्स स्पेस एजन्सी एक्झॅक्टली कोणी बनवलेली आहे, त्याचं मॅन्डेट काय आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. डिफेन्स स्पेस एजन्सी, त्याचं मॅन्डेट काय आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. इट इज बेसिकली अंडर द एजिस ऑफ DRDOच्या अंडर ही डिफेन्स स्पेस एजन्सी आहे. मग हे बनवण्याचं का बरं कारण आहे, वाय वी नीड दिस काइंड ऑफ एजन्सी वेन ऑलरेडी वी आर हॅव्हिंग इस्रो. मग आपले जे वॉरफेअर्स आहेत की लँडवरती वॉरफेअर आहे, एअरमध्ये वॉरफेअर आहे, वॉटरमधलं वॉरफेअर आहे, अँड देन फोर्थ वन चौथ्या लेवलवरती स्पेस वॉरफेअर. तर त्याबद्दलचे जे आपले नवीन डिमांड्स आता जनरेट होत आहेत त्यामुळं अशा प्रकारची एजन्सी आता रिलिव्हंट होत चाललेली आहे. सो डिफेन्स स्पेस एजन्सीबद्दल हे पूर्ण आर्टिकल आलेलं आहे. मग मिशन शक्ती आपलं जे होतं, मिशन शक्ती, मग त्याबद्दलही आपल्याला माहिती असली पाहिजे की मिशन शक्तीमध्ये आपण जे सॅटेलाइट बेस्ड मिसाईल्स आपण जे लॉन्च केली होती तर त्याच्याबद्दलची ही पूर्ण माहिती होती. आता हे जे आहे आपल्याला GS3 मध्ये जो IT आणि स्पेस, और स्पेसिफिकली यू कॅन कॉल इट फॉर स्पेसमधले जे आपले वेगवेगळे जे मिशन्स आहेत किंवा वेगवेगळे जे आपले स्पेस रिलेटेड आपले जे इनिशिएटिव्ह आहेत त्याबद्दल हे आर्टिकल महत्त्वाचं आहे. सो GS3 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये हे आर्टिकल आलेलं होतं. देन मुव्हिंग फॉरवर्ड, पुढचं जर आपण महत्त्वाचं एक आर्टिकल बघितलं तर लोकसत्ता न्यूजपेपर आहे, त्यामध्ये GS4 मध्ये CSR बद्दल काही आर्टिकल आलेले आहेत. तिथे CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, क्लॉज 135 ऑफ कंपनीज ॲक्ट 2013. तर बेसिकली CSR ॲक्टिव्हिटी ह्याचे क्रायटेरिया काय आहेत की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी स्पेंडिंग एखाद्या ऑर्गनायझेशनला करावी लागते, तर त्याचे क्रायटेरियाज काय काय आपण ठेवलेले आहेत. तर ते क्रायटेरियाज आपल्याला प्रिलिम्ससाठी महत्त्वाचे आहेत. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर ओव्हरऑल कोणत्या कोणत्या एरियाजमध्ये CSR करता येते, तर कंपनीज ॲक्टमध्ये शेड्यूल 7 आहे, त्यामध्ये असे काही एरिया स्पेसिफाय केलेले आहेत की जिथं आपल्याला CSR ॲक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे. देन काही रिजनल आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्सवरती बातमी आलेली आहे. GS2 मधला आपला जो सिलेबस टॉपिक आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, OPEC बद्दलही बातमी आहे, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. मग ते एक्झॅक्टली कधी फॉर्म झालेलं आहे, त्यानंतर त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, त्याचे काय काय रिसेंट
रिलिव्हंट फॅक्ट्स आहेत त्याच्याबद्दल, की ओपेकनी रिसेंटली काय काय अशा महत्त्वाचे इनिशिएटिव्स घेतलेले आहेत, हे सगळं जे आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. प्रिलिम्समध्ये आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं. सो ओपेक, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, याबद्दल आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड, GS3 मधला टॉपिक आहे. GS3 मधला एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनबद्दल हे आर्टिकल होतं. आपला लोकसत्ता न्यूजपेपरमधलं आर्टिकल आहे. तर माउंटेन इम्पेरियल किंवा पिजन आपण ज्याला म्हणतो त्याबद्दलचं हे आर्टिकल आहे. बायोडायव्हर्सिटीमध्ये आपण याला बघू शकतो. IUCNमध्ये लिस्ट कन्सर्न कॅटेगरीमध्ये येतं आहे आणि तिथे त्यांनी एक कोयना वाईल्ड लाईफ सँच्युरीचं मेन्शन केलेलं आहे, महाराष्ट्रात कोयना वाईल्ड लाईफ सँच्युरी. आणि मग कोयना वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या अराउंड काय काय असे वेगवेगळे फीचर्स आहेत. फॉर एक्झाम्पल कोणतं माउंटेन आहे का, तिथून कोणत्या नद्या वाहत आहेत का, तर ते आपल्याला बघणं गरजेचं आहे की कोयना वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या नियर बाय काय काय असे स्पेसिफिक फीचर्स आहेत. बिकॉज ऑलरेडी इन प्रिलिम्स UPSC हॅव आस्क्ड क्वेश्चन्स लाईक वाईल्ड लाईफ सँच्युरी अँड नियर बाय रिव्हर और वाईल्ड लाईफ सँच्युरी अँड नियर बाय माउंटेन्स, असे मॅच दी फॉलोविंगला क्वेश्चन्स आपल्याला ऑलरेडी विचारून झालेले आहेत. आणि कोयना वाईल्ड लाईफ सँच्युरी इट इज ऑल्सो डिक्लेअर्ड ॲज इम्पॉर्टंट बर्ड एरिया. इम्पॉर्टंट बर्ड एरिया, मग आता हे इम्पॉर्टंट बर्ड एरिया कोण डिक्लेअर करते तेही आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे की हू डिक्लेअर दिस काइंड ऑफ डेझिग्नेशन. इम्पॉर्टंट बर्ड एरिया हे कोण डिक्लेअर करते. आता जर आपण शेवटी टाइम्स ऑफ इंडियामधले काही असे वन लायनर बिट बघितले की जे प्रिलिम्ससाठी कामात येऊ शकतात. टाइम्स ऑफ इंडिया आपण आज न्यूजपेपरचं सिलेक्ट केलेलं आहे. तर आता काय काय बिट्स आहेत, तर पहिले त्यांनी म्हटलेलं आहे की जपानमधली बातमी आहे. सो जपान अपॉइंटेड इट्स लोनलीनेस मिनिस्ट्री इन द टाइम्स ऑफ कोविड पॅन्डेमिक जेव्हा चालू आहे तर त्यावेळेस लोनलीनेसचा इश्यू झालेला आहे लॉकडाऊन्समध्ये. सो देर आर मेनी केसेस ऑफ डिप्रेशन ऑल्सो. मग आता जपान अपॉइंटेड इट्स फर्स्ट लोनलीनेस मिनिस्ट्री जपाननी अपॉइंट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये लोनलीनेस काउंटर मेजर ऑफिस पण त्यांनी बनवलेलं आहे. पहिली बातमी. त्यानंतर ॲनिमल स्पिरिट नावाची टर्म न्यूजमध्ये आलेली आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस ॲनिमल स्पिरिट. मग जॉन मायनार्ड केनेस यांचं एक्सप्लेनेशन काय ॲनिमल स्पिरिटबद्दल, तर ते त्यांनी दिलेलं आहे की ह्युमन इमोशन दॅट गाइड्स एनर्जेटिक फायनान्शियल बिहेवियर इन द डिफिकल्ट टाइम्स. ॲनिमल स्पिरिटचा अर्थ काय तो तिथे त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर तिसरं जर बघितलं तर कॉपर प्राइस जे आहे, हाय कॉपर प्राइजेस टू अप द इम्पोर्ट बिल बाय 35% दिस इयर. तर भारतामध्ये कॉपर एक्झॅक्टली कुठे कुठे रिझर्व्ह आहेत, कॉपरच्या रिझर्व्ह कुठे कुठे आहेत त्याबद्दल जर आपण बघितलं तर पहिले तर कंपन्या कोणत्या आहेत की ज्या कॉपर मायनिंग रिलेटेड कंपन्या कोणत्या आहेत, तर स्टरलाइट कॉपर आहे. त्यानंतर हिंदाल्को इंडस्ट्रीज आहे, वेदांता, टुटिकोरिन जे रिसेंटली क्लोज केलं गेलं, आणि हिंदुस्तान कॉपर. ह्या काही नावं, ह्या कंपन्यांची नावं तिथे त्यांनी दिलेले आहेत. खेत्री माइन्सबद्दल आपल्याला माहिती आहे राजस्थानमधलं जे हरप्पा काळापासून जे न्यूजमध्ये आहे, हरप्पा काळामध्ये वापरलं गेलेलं आहे. हरप्पन सप्लाय, कॉपर हरप्पा लोकांना सप्लाय केला जायचा खेत्रीमधून. सो खेत्री माईन. त्यानंतर वेगवेगळ्या कॉपर रिझर्व्ह जर बघितलं आपण तर सगळ्यात जास्त राजस्थानमध्ये आहेत. 53.81% कॉपर रिझर्व्ह ऑफ इंडिया आर इन राजस्थान. त्यानंतर 2 नंबरला जर बघितलं तर झारखंड आहे 19.54%, त्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली सिंगभूमचा मेन्शन केलेला आहे. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये मलंजखंड नावाची एक जागा आहे, मलंजखंड, तर तिथले कॉपर रिझर्व्ह आहेत 18.75% ऑफ टोटल ऑफ इंडियन कॉपर रिझर्व्ह ते या भागामध्ये आहेत. तर 3 स्टेट्स त्यांनी इथे मेन्शन केलेले आहेत की राजस्थान, झारखंड अँड देन मध्य प्रदेश, की इथे बऱ्यापैकी कॉपर रिझर्व्ह इंडियामधल्या आढळतात. देन मुव्हिंग फॉरवर्ड एक ऑर्गनायझेशनबद्दल बातमी आलेली आहे, युनायटेड नेशन इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन. युनायटेड नेशन इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन. तर हे एस्टॅब्लिश कधी झालेलं आहे, याचं मॅन्डेट काय आहे आणि ह्याचं एक्झॅक्टली हेडक्वार्टर कुठं आहे, रिसेंटली काही इनिशिएटिव्ह या ऑर्गनायझेशनने घेतले आहेत का. तर या वेगवेगळ्या लेवल्सवरती आपण या ऑर्गनायझेशनला बघितलं पाहिजे की ओव्हरऑल कोणतीही ऑर्गनायझेशन वाचताना आपण या वेगवेगळ्या लेवल्सच्या अंडर त्या ऑर्गनायझेशनला स्टडी केला पाहिजे, सो दॅट वी कॅन ट्रॅप दॅट क्वेश्चन. जो क्वेश्चन तो UPSC विचारणार आहे ऑर्गनायझेशनबद्दल, तर तो आपल्याला तिथे सॉल्व्ह करता आला पाहिजे. त्या दृष्टीने आपल्याला हे वेगवेगळ्या लेवलवरती ऑर्गनायझेशन वाचून ठेवणं गरजेचं आहे. एक सायंटिफिक स्पेस रिलेटेड मिशन त्याबद्दलची बातमी आलेली आहे. ग्रेल, GRAIL नावाचं मिशन आहे, ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड इंटिग्रिटी लॅबोरेटरी. मग आता हे नासाचं मिशन आहे, ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड इंटिग्रिटी लॅबोरेटरी. सो नासाज मिशन टू स्टडी दी व्हेरिएशन्स इन लुनार ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तर हे त्याचं पर्पज होतं. नासाचं हे मिशन आहे ग्रेल नावाचं. ऑलरेडी आपल्याला व्हेरियस स्पेस मिशन्स आणि ते कोणत्या स्पेस एजन्सीने लॉन्च केलेले आहेत याबद्दल क्वेश्चन्स प्रिलिम्समध्ये विचारले गेलेले आहेत. सो दिस इज अबाउट टुडेज न्यूजपेपर सेक्शन. मग त्याच्यामध्ये आपण द हिंदू, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया या 4 न्यूजपेपर्समधल्या काही प्रिलिम्स रिलेटेड महत्त्वाच्या बातम्या आपण इथे बघितल्या. पुढच्या आपल्या काही सेशन्समध्ये आपण अशाच बातम्या पुन्हा कव्हर करू. थँक्यू.